ग्लायकोलिसिसच्या शेवटी तयार झालेले जे काही 2 पायरुवेट मॉलिक्युल्स आहेत किंवा पायरुविक ॲसिड्स आहेत, हे पायरुविक ॲसिड्स डायरेक्ट क्रेब्स सायकलमध्ये एंट्री करत नाहीत आणि म्हणून ह्या इथं जो 3 कार्बन कंपाऊंड पायरुवेट आहे त्या 3 कार्बन कंपाऊंडचं रूपांतर 2 कार्बन कंपाऊंडमध्ये होणं गरजेचं आहे। हे जे बदल आहेत की 3 कार्बन कंपाऊंडचं रूपांतर 2 कार्बन कंपाऊंडमध्ये होतं त्याला आपण लिंक रिॲक्शन असं म्हणतो। सो हेअर दिस पायरुविक ॲसिड अंडरगो द ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन। सर्वात महत्त्वाचं हे आहे मित्रांनो की तुम्ही ह्या ज्या टर्म आहेत ह्या टर्म एकदा समजून घेणं। आता तुमच्या जर हे लक्षात येत असेल इथं की ऑक्सिडेटिव्ह म्हणजे ऑक्सिडेशन घडणार आहे, तर 50% प्रश्न इथून संपून जातो आहे। ऑक्सिडेशन घडणार आहे म्हणजे हायड्रोजन निघून जाणार आहे हे एकदा आपल्या लक्षात येतं। डिकार्बोक्सिलेशन, डी हा शब्द डिलीट रिमूव्हसाठी आपण इथं घेऊया। कार्बोक्सिलेशन म्हणजे कार्बन डायऑक्साईड निघून जाणार आहे असं आपण या इथे गृहीत धरू आणि म्हणजे ह्या लिंक रिॲक्शनमध्ये जो 3 कार्बन कंपाऊंड आहे त्या 3 कार्बन कंपाऊंडमध्ये 1 कार्बन डायऑक्साईड म्हणजे 1 कार्बन कमी होणार आहे आणि 2 कार्बन कंपाऊंड तयार होणार आहे आणि अशा पद्धतीनं ही जी लिंक रिॲक्शन आहे ही लिंक रिॲक्शन कंटिन्यू होणार आहे। मग ह्या लिंक रिॲक्शनसाठी 2 महत्त्वाचे को एन्झाईम्स इथं आवश्यक आहेत। हे एक को एन्झाईम आहे को एन्झाईम NAD आणि दुसरं को एन्झाईम A। अशा 2 प्रकारचे एन्झाईम्स ह्या इथे आवश्यक आहेत। When such changes occur, the enzyme named as the pyruvate dehydrogenase or oxidase play a very important role. First, here in this oxidative decarboxylation, in the link reaction, decarboxylation occurs first. Decarboxylation occurs means from the pyruvate, which is 3 carbon compound, carbon dioxide gets removed, and when carbon dioxide gets removed, here we can say the new substance called as the acetyl, which is 2 carbon compound. This 2 carbon compound is formed. This process occurs after that immediately from this pyruvate again hydrogen is removed. This hydrogen combines with the NAD and may get convert into the NADH2. Means one coenzyme is utilized here, that the 2 hydrogen, when the oxidation of the pyruvate occurs, combines with the NAD and goes towards the NADH2. Then the acetyl which is formed may get combined with the coenzyme A, that the acetyl. Combines with the coenzyme A and here forms the acetyl CoA. So this reaction is also called as the acetylation. आणि म्हणून ही जी काही रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनला आपण ॲसिटिलेशन असं म्हणतो। त्याचबरोबर पायरुवेट तयार झालेला ग्लायकोलिसिसमध्ये तो डायरेक्ट क्रेब्स सायकलमध्ये एंट्री करत नाही, त्यासाठी त्याचं रूपांतर ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये होणं गरजेचं असतं आणि म्हणून ही जी काही रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनला आपण कनेक्टिंग लिंक असं सुद्धा म्हणतो। म्हणजे ही लिंक रिॲक्शन किंवा हे जे ॲसिटिलेशन आहे किंवा ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन आहे हे
ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकल यांना जोडणारी एक कनेक्टिंग लिंक आहे, एक जोडणारा दुवा आहे. आणि म्हणून ह्या इथं जर का आपण विचार केला ह्या लिंक रिॲक्शनमध्ये की नेमकं ह्या लिंक रिॲक्शनला आपण रिप्रेझेंट कशा पद्धतीनं करू शकतो, हे जर का आपण ह्या इथे पाहिलं तर निश्चितच आपल्या इथे लक्षात येईल की अतिशय सरळ आणि साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला ही रिॲक्शन रिप्रेझेंट करता येईल. दॅट द टू पायरुवेट मॉलिक्युल्स from these two pyruvate molecules, two carbon dioxide molecules decarboxylated. As two carbon dioxide removed, the oxidation occurs, and when oxidation occurs, the removed hydrogen may gets combines with the NAD and they forms the NADH2. When carbon dioxide is removed, the pyruvate may get converted into the acetyl, and this acetyl combines with the coenzyme A, and therefore this coenzyme A may get converted into the acetyl coenzyme A. This link reaction or the process of this oxidative decarboxylation, now we understand with this schematic representation very easily, because here these two pyruvates are formed in the process of glycolysis. Decarboxylation takes first, means carbon dioxide gets released, two carbon dioxide gets released, two pyruvates may gets convert into acetyl. This acetyl combines with the coenzyme A and forms the acetyl coenzyme A. Then the oxidation occurs. As oxidation occurs, here the hydrogen molecules are released, and these hydrogen molecules combines with the another coenzyme A, that the NAD, and forms the NADH2 molecule. Means here also we can say, as the total result of this process, that the two pyruvate, means this reaction can be represented as link reaction, that the two pyruvate plus 2 NAD plus 2 coenzyme A, they may be converted into the 2 acetyl coenzyme A plus 2 NADH2 plus 2 acetyl coenzyme A. In this way, here we can say, in the glycolysis, 2 NADH2, 2 ATP molecules are formed. In the link reaction or in the connecting link also, 2 NADH2 and 2 acetyl coenzyme A are formed here. In this way, this reaction maybe occurs and 2 carbon dioxides are released in the environment. This process may occur here continuously. Only this link reaction occurs due to the pyruvate does not enters into the Krebs cycle, and so this pyruvate may get changed into the acetyl coenzyme A, and this acetyl coenzyme A enters into the next step of the respiration, that is the Krebs cycle. आणि मग आता आपल्या इथं लक्षात येईल की हे जे आपण स्टेप वाईज ब्रेकडाऊन म्हणतोय किंवा रिस्पायरेशनची रिॲक्शन करत असताना आपण म्हटलं होतं की स्टेप वाईज ब्रेकडाऊन होणार आहे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक फूड मटेरियलचं, तर आता तुमच्या लक्षात येत असेल की हो खरोखरच कॉम्प्लेक्स फूड मटेरियलचं स्टेप वाईज टप्प्याटप्प्यानं ब्रेकडाऊन होत आहे, टप्प्याटप्प्यानं एनर्जी रिलीज होत आहे. कुठंही एकदाच एनर्जी रिलीज झालं आहे असं घडत नाही. ATP जनरेशन फर्स्ट, ATP जनरेशन सेकंड, ऑक्सिडेशन, पुन्हा इथे ऑक्सिडेशन घडलं आणि मग ह्या इथे अशा प्रकारची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस घडली. अशा पद्धतीनं आपल्याला इथे लक्षात येईल. आणि मग पुढं आणखी स्टेप वाईज
रिलीज ऑफ द एनर्जी घडणार आहे, हे स्टेप वाईज रिलीज एनर्जी कसे घडेल आणि क्रेप सायकल कशा पद्धतीनं घडते, हा ॲसिटिल कोएन्झाईम ए क्रेप सायकलमध्ये एंट्री करून नेमकं कशा पद्धतीनं कार्य करतो आणि काय काय चेंजेस होतात, तिथे कशा पद्धतीनं प्रॉडक्ट्स तयार होतात, याबद्दलची माहिती आपण नंतरच्या सेशनमध्ये घेणार आहोत. ओके, थँक्यू.